मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या योजनेची चर्चा सुरू आहे। त्यामागचं कारण काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। आणि अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, या दिवशी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होणार। आता एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला योजनेची जी काही योजना होती माझी लाडकी बहीण योजनेचे पैसेची तुम्हाला खूप मोठी आतुरता लागलेली होती। आता ती तारीख आता समोर आली आहे, आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पुढील 8 दिवसात अक्षय तृतीयाच्या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता पात्र महिलांच्या बँक खात्यात म्हणजेच ज्या महिला योजनेत पात्र ठरणार आहे अशाच महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे। पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। राज्य सरकारने ही योजना 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू केली होती। महायुती सरकारच्या विजयात या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे। जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 9 हप्त्यांद्वारे एकूण 13,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। एप्रिल महिन्याचा उर्वरित हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळणार आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल। लाडकी बहीण योजना काय सांगते, कोणाला किती लाभ भेटेल, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या योजनेअंतर्गत ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12,000 रुपये मिळतात त्यांना अतिरिक्त 500 रुपये दिले जातात। अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 7,74,148 इतकी आहे। योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की सध्या या योजनेचे एकूण लाभार्थी 2,47,00,000 पोहोचले आहेत। ऑक्टोबर 2024 मध्ये ही संख्या 2,33,00,000 इतकी होती। ह्या योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेचे लक्षण मानले जात आहे। आता लाडकी बहिणीबरोबरच बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सांगितलं आहे, महिला व बालविकास विभाग सातत्याने योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहे। बँकिंग अडचणी, आधार लिंकिंग आणि कागदपत्रांच्या त्रासावर काम करणाऱ्या विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे। ज्या पात्र महिलांची योजनेसाठी योग्य प्रकारे नोंदणी केली आहे त्यांनाच खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। आता ज्या महिलांनी व्यवस्थित त्यांच्या अकाउंटची छाननी करून त्यांच्या बँकेची आधारची लिंक केले असेल, त्यांचे कागदपत्रे व्यवस्थितरित्या जमा केले असतील अशाच महिलांना हा लाभ भेटणार आहे। आणि ज्या महिला पात्र ठरतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटेल। ज्या महिलांच्या घरात 4 व्हीलर असेल किंवा सरकारी नोकरी असेल अशा महिलांना हा लाभ भेटणार नाही, असं मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे। बऱ्याच जणांनी मागील व्हिडिओ देखील बघितले नसेल तर तुम्ही लगेच जाऊन मागील व्हिडिओसुद्धा बघून घ्या, कारण सर्व काही डिटेल्स असते ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे। त्यासाठी लगेच जाऊन मागील व्हिडिओ बघून घ्या। व्हिडिओला लाईक करून टाका, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज आणि ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका।